घटक मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करणे. भाग 11. ईचा विविध उच्चार असलेले शब्द. नंबर 1. ईचा मूळ उच्चार ए. जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ई हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार ए असा होतो. एक्झाम्पल: नेट, जेट, सेट, येस, जेम, फेल, टेल या सर्व शब्दांमध्ये ईच्या मागे आणि पुढे व्यंजन आहे पहा. नंबर 2. ईचा उच्चार ई. 2 किंवा 3 अक्षरी शब्दांच्या शेवटी ई आल्यास त्याचा उच्चार ई असा होतो. एक्झाम्पल: ही, बी, वी, शी, दी. इथे सर्व शब्दांच्या शेवटी ई आलेला आहे पहा. इथे एक गंमत आहे. THEच्या पुढील शब्द जर ए, ई, आय, ओ, यू या स्वरांनी सुरू होत असतील तरच THEचा उच्चार दी असा होतो, अन्यथा तो द असा होतो. एक्झाम्पल: दी अर्थ, दी ऑर्गनायझर. पहा इथे दी नंतर आलेला शब्द ई, ओ या स्वरांनी सुरू झालेला आहे. नंबर 3. ईचा उच्चार अ. शब्दांमध्ये ई आर आल्यास त्याचा उच्चार अ असा होतो. तसेच शब्दांमध्ये ई एन आल्यास त्याचा उच्चार अ न असा होतो. एक्झाम्पल: अंडर, पावर, टीचर अर असा उच्चार आहे. गार्डन, गोल्डन इथे शेवटी अन असा उच्चार केला आहे. नंबर 4. ईचा उच्चार होतच नाही. शब्दांच्या शेवटी ई आल्यास ईचा काहीच उच्चार होत नाही. एक्झाम्पल: नेम, काईट, पाईन, कम, वेक, केक या सर्व शब्दांच्या शेवटी ई आला आहे आणि आपण त्याचा काहीही उच्चार केलेला नाही. नंबर 5. ईचा उच्चार ए, अ किंवा ई. शब्दांच्या सुरुवातीला ई आल्यास ईचा उच्चार ए, अ किंवा ई असा होतो. एक्झाम्पल: एग, एंटर. ईचा उच्चार ए असा आहे पहा. अर्ली, अर्थ. इथे ईचा उच्चार अ असा आहे. ईगल, ईस्टर. इथे ईचा उच्चार ई असा आला आहे. अशा काही शब्दांना अपवाद देखील असू शकतात. नंबर 6. ER ईचा उच्चार एअर किंवा इयर. व्हेअर, देअर. इथे ER ईचा उच्चार एअर असा होतो. हियर, स्पियर. इथे ER ईचा उच्चार इयर असा होतोय. ईचे असे विविध उच्चार असलेले शब्द शोधून वहीत लिहा. या नियमांना अपवाद असलेले काही शब्द जर तुम्हाला सापडले तर ते सुद्धा वहीत लिहा. थँक यू.